नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग याची माहिती. पण मंडळी, माहिती सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मंडळी सुरुवात करूया. तर मंडळी, तुम्ही 27 ऑगस्टचा भाग ऐकत आहात आणि आता सुरुवात करूया. बघा तर मंडळी, आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर मंडळी, सुरुवातीलाच आपल्याला दाखवलं आहे की सायली ही मागच्या आठवणीमध्ये मग्न झालेली असते. तिला आठवणीत येत असतं की अर्जुन आणि ती कशी भेटली, काय तिला तेच आठवत असतं. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, काय ग सायली, कसला विचार करतेस एवढा? सायली, तुला काय परत असे कॉमेडी चित्र काढायचेत का? नाही, विचार करतेस म्हणून बोललो. तर लगेच सायली म्हणते, नाही हो, मी आपल्या आयुष्याच्या चित्राचा विचार करते. आपल्या आयुष्यात पुढे काय काय घडणार आहे, आपल्या आयुष्यात आपण आतापर्यंत काय काय बघितलं, आपल्या संसाराची चित्र, आपल्या भविष्याची चित्र. अहो, आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा माहित तरी होतं का हे आपलं लग्न होईल? अहो, तुम्हाला पहिली भेट आठवते का आपली? तुम्ही फोनवर बोलत होतात आणि मला असं वाटत होतं की तुम्ही माझ्याशीच बोलतायत. मला तर हेही माहित नव्हतं की तुम्ही माझ्याशी नाही, तुम्ही फोनवर बोलतायत. लगेच सायलीला भूतकाळातलं आठवतं की सायली म्हणत असते की ताट तुमच्या पायावर पडल्या आधीच मी माफी मागायची होती का? आणि अर्जुन म्हणत असतो, वा 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 वा, हे पण मला विचारताय तुम्ही? याचं उत्तर तुम्हाला कोर्टातच भेटेल. सायली म्हणते, कोर्ट? काय माणूस आहे हा? पोलीस 15 मिनिटात तुम्हाला पकडतील. सायली म्हणते, काय पोलीस? अर्जुन म्हणत असतो, मला तुमचं आता काही ऐकायचं नाही. मी आता कंप्लेंट करतोच तुमची पोलीस स्टेशनमध्ये. बघा मंडळी, आता भूतकाळातून बाहेर येऊन अर्जुन म्हणतो, मिस गडबड घोटाळा, तुम्हाला पहिला दिवस आठवते का तुमचा? असं म्हटल्यावर सायली खूप लाजते हा मंडळी. आणि अर्जुन म्हणतो, हे बघा, अशा हातात चपला घालून आला होता तुम्ही. हे ऐकून मंडळी सायली हसते आणि लाजते आणि म्हणते, हो ना, आठवतंय ना मला. तर मंडळी, लगेच सायली भूतकाळामध्ये जाते आणि ते आपल्याला दाखवण्यात आलं आहे ती कशी हातात चपला घालून आली होती. आणि सायली ऑफिसमध्ये आल्यानंतर ऑफिसमध्ये रविराज पण होते आणि अर्जुन होता. आणि सायली हातात चप्पल घालून म्हणते, सॉरी सर, माझी चप्पल तुटली ना. आणि दोन्ही हातातल्या चपला दाखवते. आता सायली भूतकाळातून बाहेर येते आणि म्हणते, आणि मग तिथून आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पर्यंत कसे काय पोहोचलो, आणि तिथून आता इथपर्यंत. असं सायली थोडंसं लाजतच बोलते. लगेच परत अर्जुनला भूतकाळातलं आठवतं. अर्जुन म्हणत असतो, या कॉन्ट्रॅक्टवर सह्या झाल्यानंतर काही दिवसांनी आपण मंदिरात लग्न करायचं. कारण लग्नातले फोटो आपल्याकडे प्रूफ म्हणून पाहिजेत. मग रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन आपण आपलं लग्न रजिस्टर करूया. हे ऐकून सायलीला सर्व मागचं चित्र दिसत असतं. सगळं मागचं आठवत असतं. कसे ते दोघे गळ्यात हार घालून लग्न झालं होतं त्यांचं आणि त्यांनी घरामध्ये प्रवेश केला होता. हे सगळं सायलीला आठवत असतं. आणि सायलीला आठवत असतं अर्जुन घरामध्ये आल्यानंतर कसा सगळ्यांसमोर म्हणतो की ही मिसेस सायली सुभेदार, माय वाईफ. आता अर्जुनला सगळे मागचे दिवस आठवत असतात हा मंडळी. आणि आठवत असताना अर्जुन खूप खुश असतो. मग अर्जुनला ते पण आठवतं की कल्पनाताईंनी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कसे फेकून दिले होते आणि म्हटल्या होत्या, हे तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. आणि अर्जुन भूतकाळातून बाहेर येऊन म्हणतो, सायली, आपण ठरवलं होतं वेगळंच आणि वेगळंच झालं. आणि दोघे खूप खुश दाखवले आहेत. तर बघा मंडळी, आता आपल्याला इकडे असं दाखवण्यात आलं आहे, सुभेदारांच्या घरात अस्मिता आणि प्रतिमा आत्या दोघे खूप खुश असतात. आणि अस्मिता प्रतापरावांजवळ येते आणि हसत असते. तर लगेच प्रतापराव म्हणतात, अरे, तुम्ही दोघे खूप खुश आहेत, का हसतायत? काय झालं काय खाली? तर लगेच प्रतिमा आत्या बोलतात, अरे, कल्पनाने खाली पाडा वाचायला सुरुवात केली की कसे अस्मिता काहीच करत नाही. आणि मग तिला हेही कबूल करावं लागलं की कशी सायलीच सगळी जबाबदारी घेते. तर हे ऐकून प्रतापराव पण हसायला लागतात. तर लगेच अस्मिता म्हणते, मम्मा एवढी कटकट करते तर मला खूप इरिटेट होतं,
पण मला आता खूप मज्जा येते की या नाटकाचा मम्मावर वेगळाच परिणाम होतोय ना. लगेच प्रतापराव म्हणतात, हो होतोय खरा. आता अस्मिता म्हणते, बघा ना, अर्जुन सायली उगाचच बाहेर गेलेत. घरात असते तर दुसरा अंक सुरू करता आला असता ना. आता लगेच प्रतापराव म्हणतात, अस्मिता, तुला तुझ्या आवडीचं काम मिळालंय ना, सायलीला त्रास द्यायचा. हो, पण एक गोष्ट विसरू नकोस, आपल्याला सायलीला खरा त्रास द्यायचा नाहीये. तिला तिच्या नवऱ्याबरोबर बाहेर जायचं असेल तर जाऊ दे. हो, समजलं का अस्मिता? तेवढ्यात प्रतिमा आत्या म्हणतात, हो, पण त्याची परवानगी कल्पनाकडून मिळवायची. आज मिळवली तशी. तेवढ्यात प्रतापराव म्हणतात, करेक्ट. अर्जुन सायली घरात नाहीयेत, तर आपण पुढची पावलं उचलायची का? लगेच अस्मिता म्हणते, हो हो. लगेच प्रतापराव म्हणतात, प्रतिमा, तू बोलतेस का कल्पनाशी? प्रतिमा आत्या लगेच थोडीशी मान हलवून बोलतात, हो, बरं. लगेच अस्मिता खुश होऊन प्रतिमा आत्याला म्हणते, ऑल द बेस्ट. तर मंडळी, लगेच प्रतिमा आत्या जाताना दाखवल्या आहेत. तर बघा मंडळी, आता परत एकदा आपल्याला अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवण्यात आला आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की खूप प्रॉब्लेम झाले, पण तू नेहमी माझ्यासोबत राहिलीस. कधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून, तर कधी माझी क्यूट बायको म्हणून. अर्जुन म्हणत असतो, मी ना खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली. तेवढ्या सायली म्हणते, खरं तर हे तर मी म्हणायला हवं. खरं तर ना, मला पहिली तुमची खूप भीती वाटायची. तुम्ही समोर आले ना, मला काही सुचायचं नाही. त्याच्यामुळे तर सगळा हा गडबड घोटाळा व्हायचा. असं म्हटल्याच्या नंतर दोघं पण खूप हसायला लागतात. मग सायली म्हणते, तुम्ही दिसता तितके रागीट नाहीयेत. देवाकडे उपास तापास करून मागावं, तसे जोडीदार आहात तुम्ही. लगेच अर्जुन म्हणतो, हो, पण आता काय उपास तापास करायचे नाही का? कारण मी तुझा झालोय ऑफिशियली. आता दोघे हसतात आणि सायली म्हणते, पण मला या जन्मात नाही या, मला पुढचे 7ही जन्म तुम्हीच नवरा म्हणून हवेत. तर अर्जुन म्हणतो, मला जन्म वगैरे काय माहीत नाहीत, पण ह्या जन्मात मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तर दोघेही हसतात आणि अर्जुन लगेच त्याच्या हातातली ड्रॉइंग सायलीला दाखवतो आणि म्हणतो, चिडका बिप्पा. सायली लगेच खूप हसते. तर सायली हसत असते आणि अर्जुन तिच्याकडे पाहून मनातल्या मनात बोलतो, माझ्या क्यूट बायकोला मी अजून जरा चिडवलं ना, ती खूप हसेल आणि आणखीन क्यूट दिसेल. आणि अर्जुन सायलीकडे बघतच असतो. लगेच सायली म्हणते, काय हो, काय बघताय? लगेच अर्जुन म्हणतो, तू किती लक्की आहेस ना, मी याचा विचार करतोय. लगेच सायली म्हणते, हो, भाग्यवान तर मी आहेच ना, म्हणून तर तुमच्याशी माझं लग्न झालंय. लगेच अर्जुन म्हणतो, त्यासाठी नाही, मी लक्की यासाठी म्हणतोय, तू माझ्या आयुष्यात आली त्याआधी माझं, म्हणजे माझ्या कुठल्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न झालं नव्हतं ना, म्हणून. लगेच सायली अर्जुनकडे आश्चर्याने पाहायला लागते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, मी ना माझ्या कोणत्याही गर्लफ्रेंडला लग्नासाठी बोललोच नव्हतो. मी माझ्या गर्लफ्रेंडला बोलायचो, काय बाबा, लग्न नाही. लगेच सायली अर्जुनला म्हणते, बापरे, म्हणजे लग्नाच्या आधी तुमच्या गर्लफ्रेंड्स होत्या? लगेच अर्जुन म्हणतो, हो, खूप. खूप म्हणजे खूपच. खूप होत्या. आम्ही ना दूर दूर फिरायला जायचो. कधी बाईकवर, कधी सायकलवर. ती माझी गर्लफ्रेंड आहे ना, अशी पुढे बसायची. मी ना अशी सायकल चालवायचो. असे हाताचे इशारे करून अर्जुन सायलीला दाखवतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो, आम्ही ना एकाच ग्लासात 2 स्ट्रॉ टाकून ज्यूस प्यायचो. एका गर्लफ्रेंड बरोबर ना मी फिल्म बघायला पण जायचो. कॉर्नर सीटवर बसून थिएटरच्या त्या काळोखात आम्ही ना हातात हात घालून बसायचो आणि अर्जुन असा सायलीचा हात पकडतो. तर सायली लगेच त्याचा हात झटकते आणि रागात येऊन म्हणते, त्यांच्यापैकीच एकाशी कोणाला तरी लग्न करायचं होतं ना, मग माझ्याशी कशाला लग्न केलं? लगेच अर्जुन म्हणतो, नाही ना,
तेवढ्यात तू आलीस माझ्या आयुष्यात. तू जशी तरी लग्न करायचा विचार कुठे होता? अशी येऊन पडलीस आयुष्यात. पटकन ल पटकन लगेच कॉन्ट्रॅक्ट, पटकन लग्न, झालं सगळं. आपण ना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा कधी अनुभव पण घेतला नाही. कधी आपण कॅन्डल लाईट डिनरला पण गेलो नाही. एक सांग मला, तू कधी रस्त्यावर चालताना कधी माझा हात धरून चाललीस का? सांग बरं. आणि त्या माझ्या गर्लफ्रेंड बाईकवर बसलं ना, पाठून मला घट्ट मिठी मारून बसायच्या आणि आम्ही फुल स्पीडनी जायचो. चला जाऊया आपण, बस बाईकवर. तेवढ्यात सायली म्हणते, कशाला? आता पण त्यांनाच बोलवा ना, तुमच्या गर्लफ्रेंडला बाईकवर बसायला. बोलवलं असतं ग, पण ती माझी गर्लफ्रेंड आहे ना, खूप लांब आहे ना. ती राहते कॅनडाला. कॅनडा खूप लांब आहे ना. मग लगेच सायली म्हणते, मग तुम्ही पण जा कॅनडाला. मी जाते चालत. लगेच अर्जुन म्हणतो, अगं अगं सायली सायली थांब. आणि सायली रागवते आणि पुढे निघून जाते. आणि अर्जुन तिला मागून आवाज देतो, सायली सायली थांब थांब. आता अर्जुन बाईक घेऊन सायलीजवळ जातो आणि सायलीजवळ जाऊन म्हणतो, सगळ्यात आधी ना तू मला हे असं बोलतेस ना अहो, हे आधी सगळ्यात आधी बंद कर. एखादी गर्लफ्रेंड कशी बॉयफ्रेंडचं नाव घेऊन बोलते, तसे मला बोल. अरे अर्जुन, असं बोल. लगेच सायली आजूबाजूला बघते आणि म्हणते, काय हो, काय पण काय आहे? नाही नाही, मला नाही असं जमणार तुमचं नाव घेऊन बोलायला. तर लगेच अर्जुन म्हणतो, आज आपण डेटवर आलोय ना. डेट म्हणजे आज आपण नवरा बायको नाही, आज आपण कपल आहोत. कपल म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. तू जरा तुझ्या बॉयफ्रेंडला हाक मार, म्हणजे असं म्हण. अरे अर्जुन. लगेच सायली म्हणते, पुरे झाला. मला वाटलं आपण डेटवर आलोय म्हणजे आपण कुठेतरी छानपैकी हॉटेलमध्ये जेवायला जायचं. तुमचं काहीतरी भलतंच चाललंय. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, हं हं, तुझं तुझं म्हणायचं. तुझं ना अर्जुन, काहीतरी भलतंच चाललंय, असं म्हण. तर लगेच सायली म्हणते, अहो बघा, मला ना असं सगळ्यांसमोर बोलायला नाही जमणार. तर अर्जुन म्हणतो, का? इतकं सिंपल नाव आहे माझं, अर्जुन. अर्जुन म्हणायचंय फक्त. म्हण बरं, अर्जुन, आय लव्ह यू. लगेच सायली थोडी लाजून म्हणते, हो, काय चाललंय तुमचं? मी असं सगळ्यांसमोर नाही म्हणू शकणार. अर्जुन म्हणतो, का? आपण नवरा बायको आहोत, ऑफिशियली. आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. तर तू बोल, अर्जुन, आय लव्ह यू. आणि तू म्हणेपर्यंत मी इथून हलणार नाही आणि कुठेही जाणार नाही. असं म्हणून अर्जुन बाजूलाच असलेल्या चहाच्या टपरीवर जाऊन बसतो आणि तिकडे बसलेल्या माणसांना थोडं सरकायला सांगतो आणि त्यांच्या बाजूला जाऊन बसतो. सायली अर्जुनवर पाहतच राहते आणि थोडी लाजत असते. आणि अर्जुन इशारे करून तिला म्हणत असतो, बोल म्हणून. आणि सायली थोडी टेन्शनमध्ये येते आणि डोक्याला हात लावून विचारच करत राहते आणि थोडी हिंमत करून म्हणते, अहो, आणि परत करते, चुक चुक, अहो नाही, अर्जुन. तर अर्जुन तिकडून म्हणतो, परत एकदा सायली म्हणते, अर्जुन. आणि अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, काही म्हणालीस का? आवाज नाही आला. थोडं मोठ्याने बोल ना. आता सायली थोडं मोठ्याने बोलते, अर्जुन. आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, परफेक्ट. अर्जुन सोबत मी काहीतरी अजून म्हणायला सांगितलं होतं, आठवते? आता सायली अर्जुनवर पाहते आणि जोरात ओरडते, अर्जुन, आय लव्ह यू, असं जोरात ओरडते. आणि सायली खूप लाजते. तर मंडळी, आपल्याला थोडं म्युझिक ऐकवण्यात आलं आहे. आता लगेच अर्जुन बोलतो, आय लव्ह यू टू. आणि दोघे खूप खुश असतात आणि हसत असतात. तर लगेच सायली म्हणते, बरं आता निघायचं का आपण? लगेच अर्जुन तिच्याकडे हात पुढं करतो आणि असं तिला म्हणतो, हातात हात टाकून चालायचं. मग दोघेही हातात हात घालून चालायला लागतात आणि मंडळी म्युझिक चालूच असतं. थोडंसं म्युझिक ऐकवलेलं आहे, खूप छान म्युझिक आहे ते. आता सायली आणि अर्जुन बाईक जवळ येतात आणि मग सायली विचारते,
बरं कुठं जायचं आता? मग अर्जुन म्हणतो, बघू, जब हम सफर साथ है तो रास्ते और मंजिल दोनों मिल जाती है. आता मंडळी, अर्जुन बाईकवर बसतो आणि हेल्मेट वगैरे घालतो आणि बाईक चालू करतो. तर सायली बसायला जाते. तर सायली एक साईड बसायला जाते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही नाही, असं नाही बसायचं. जशा गर्लफ्रेंड बसतात तसं बसायचं. मग सायली म्हणते, मी काय आता सगळ्यांसमोर तुम्हाला मिठी मारून बसू काय? तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, पण असं एक साईड नाही बसायचं. मग मंडळी, अर्जुन जसा सायलीला बोलतो तशी सायली बसते आणि मग ते बाईकवरून पुढे निघतात आणि मग परत थोडीशी म्युझिक दाखवलेली आहे आणि थोडं पुढं गेल्यानंतर सायलीला गुलाबाचे फुलं दिसतात. तर सायली लगेच अर्जुनला म्हणते, अहो जरा थांबा ना, किती सुंदर गुलाब आहेत. तर अर्जुन गाडी थांबवत नाही आणि अर्जुन तिला म्हणतो, सायलीला म्हणतो, अहो नाही म्हणायचं. आता आपण नवरा बायको नाहीत, आपण कपल आहोत. तू जर अहो बोलशील तर मी गाडी थांबवणार नाही. अरे अर्जुन बोलशील तरच गाडी थांबवेल. मग सायली म्हणते, बरं बाबा अर्जुन, आपण गुलाब घेऊया का? लगेच अर्जुन गाडी थांबवतो आणि अर्जुन त्या गुलाबवाल्याकडे गाडी घेतो. गाडीवरून खाली उतरतो आणि म्हणतो, एक गुलाब द्या. आता मंडळी, अर्जुन खूप रोमॅन्टिक झालेला दाखवला आहे. अर्जुन रस्त्याच्या मध्येच गुडघ्यावर बसतो आणि सायलीला गुलाब देत म्हणतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सायली. तू कायम माझीच होऊन राहशील ना? मी जर रडलो तर माझे डोळे तूच पुसशील ना? कधी आजारी पडलो तर मला औषध तूच देशील ना? मला पुनर्जन्माचं काय माहिती नाही, पण 7 जन्म नाही, पुढचे 70 जन्म माझी बायको तूच होशील ना? आणि अर्जुन सायलीला फूल देतो आणि सायली ते गुलाबाचं फूल घेऊन म्हणते, हो 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 अर्जुन, मी तुमचीच आहे, तुमचीच होणार आणि तुमचीच राहणार. या सायली आणि अर्जुनला कोणीही वेगळं करू शकणार नाही. आता मंडळी, सुंदर असं म्युझिक लावण्यात आलं आहे. खूप छान वाटत आहे. मंडळी, आपल्याला अर्जुन आणि सायलीचा थोडासा डान्स पण दाखवलेला आहे. खूप छान डान्स पण केलेला आहे दोघांनी. आता मंडळी, पुढे दोघे पण अर्जुन आणि सायली पुढे जाऊन एका बेंचवर बसतात आणि अर्जुन विचार करतो की आज माझी बायको खूप खुश आहे. जर आज मी तिला तिच्या बालपणाबद्दल विचारलं तर ती खूप मनापासून बोलेल. हो, पण मला हिच्या आई-बाबांबद्दल कळलंय, अशी शंका नको यायला तिला. तर अर्जुन आणि सायली जिथे बसलेले असतात, तिथे समोर लहान मुलं खेळत असतात. तर अर्जुन लगेच तेवढ्यात सायलीला म्हणतो, लहानपणी आम्ही पण असेच खेळायचो. सायली लगेच म्हणते, हां, तुम्ही आंधळी कोशिंबीर खेळायचात? तर अर्जुन म्हणतो, करेक्ट. मी आणि अश्विन, अस्मिताताईला ना पट्टी बांधायचो आणि गोल 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 फिरवायचो. आणि मग अश्विन आणि मी दोघेही घरात जायचो, जेवण वगैरे करायचो, मस्ती करायचो आणि मग बाहेर येऊन बघायचो, तर बाहेरही अस्मिता गोल 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 फिरतच राहायची. तर सायली आणि अर्जुन दोघे हसतात आणि मग सायली म्हणते, किती मस्ती करायची हो. तर मग अर्जुन म्हणतो, अगं सायली, तू पण लहानपणी मस्ती केली असशील ना? सायली म्हणते, नाही नाही, मला नाही वाटत तसं. मग अर्जुन म्हणतो, लहानपणी तू मार खाल्ला असशील ना मधुभाऊंचा? अगदी लहान असताना अगदी लहान असताना मार खाल्ला असशील ना मधुभाऊंचा? लगेच सायली म्हणते, नाही हा, अजिबात नाही. मग अर्जुन म्हणतो, मी तर 2-3 तर फटके खाल्लेत पूर्ण आजींचे. सायली खूप हसते हे ऐकून. मग अर्जुन म्हणतो, की तन्वी तर आमच्या घरातच राहत होती असं समज. डॅड, मम्मा, पूर्ण आजी सगळेच तन्वीचा खूप लाड करायचे. आता अर्जुन समोरचे मुलं भेळ खात असतात हे दाखवतो आणि सायलीला म्हणतो, आम्ही पण लहानपणी भेळ खायचो आणि पूर्ण आजी आम्हाला म्हणायची,
तुम्ही फटाफट अभ्यास करा, मग मी तुम्हाला चॉकलेट देईल. तर हे शब्द ऐकून सायलीला थोडं आठवण येते आणि सायलीला भूतकाळातलं आठवल्यासारखं होतं आणि तिला असा आवाज यायला लागतो की मागचं दाखवलं आहे की लहान तन्वी बोलत असते, मी केलाय ना अभ्यास, तर मला पण चॉकलेट पाहिजे. आता मंडळी तेच तेच रिपीट केलं आहे की सायलीला असा आवाज येतोय की मी केलाय ना अभ्यास, मला पण चॉकलेट पाहिजे, मी केलाय ना अभ्यास, मला पण चॉकलेट पाहिजे. आणि सायली उठून उभा राहते. मंडळी सायली खूप टेन्शनमध्ये दाखवली आहे आणि अर्जुन तिच्याकडे बघून अर्जुन पण टेन्शनमध्ये येतो आणि सायलीला विचारतो, सायली काय होतंय का, काय आठवतंय का, असा बोलत असतो आणि सायली खूप टेन्शनमध्ये दाखवलेली आहे. आणि मंडळी हा भाग इथे संपवलेला आहे. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.